गुरुजी, गुरुजी मला तुमच्या संग जरा बोलायचं आहे. बोल ना. गुरुजी, पूजा सुरू व्हायच्या आधी तुम्ही मला सारखं प्रश्न का विचारत होता हे मला माहित आहे. होय, तुमची शंका खरी आहे. मी अन्नपूर्णा आजींची मोठी नात नाही. गुरुजी, ही गोष्ट कोणाला सांगू नकोस असं मी म्हटलं होतं कमळीला, पण तिचं मन निरागस असल्या कारणाने जे खरं आहे ते सगळं तुम्हाला सांगावं असं वाटलं तिला. कमळी या घरची मोठी नात नाहीये. गुरुजी, आई खूप खूप आजारी होती आणि या घरात काय सुरू होतं मी तुम्हाला काय सांगू, आणि माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. म्हणून मग मीच कमळीला माझी मोठी मुलगी म्हणून या घरात घेऊन आलो. गुरुजी, मला माहित नाही की माझी खरी मुलगी कुठे आहे. मी शोधतोय तिला अजूनही, पण जे काही केलं ते सगळं या घरासाठी केलं आणि आईसाठी केलं. गुरुजी, कमळी या घरात आल्यामुळे आई बरी झाली. मला माफ करा गुरुजी, मी खोटं बोललो. राजन, 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 उठ 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 उठ. होय गुरुजी, हे खोट्याचं वजन मनावर लय जड वाटायला, पण अन्नपूर्णा आजींसाठी आम्हाला खोटं बोलायला लागलं. बाळा, खरं काय किंवा खोटं काय प्रत्येक वेळी आपल्या डोळ्यांना दिसेलच असं नसतं. आरशात दिसणारं आपलं रूप प्रत्येक वेळी सत्यच असेल असंही नसतं. या जगात जे काही होतंय ते ईश्वराच्या इच्छेने होतंय, आणि जे काही होणार आहे ते देखील ईश्वराच्याच इच्छेने होणार आहे. त्यामुळे आत्ता जे चालू आहे तेच पुढे चालू राहू दे. काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. शांत राहा, सुखी राहा. म्हणजे ही गावछाप कमी फ्रॉड आहे. म्हणजे हिने माझ्या मॅड आजीला फसवलंय. नो, हे मॅड आजीला सांगायला हवं. योग झालेला नाही. आई, असं वाटलं होतं की गुरुजी आले ना तेव्हा या गावछापच्याशी ना कमाल ते धमाल वाट लावते, पण उलटच झालं इथे. ते गुरुजीच बोलतायत की ही गावछाप ती गावंढळ कमळी त्या म्हातारीची मोठी नाते म्हणे. मला तर सारखं वाटत होतं की गुरुजी ज्यावेळेस तिला काही प्रश्न विचारत होते ना त्यावेळेस आता हिचा गेम होणार म्हणून असं सारखं वाटत होतं, पण काहीच झालं नाही. काही उपयोगच नाही झाला सगळ्याच. गाईज 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 गाईज, आय हॅव अ बिग टी. खूप एक्साइटिंग न्यूज आहे. सिक्रेट आहे, ऐका ना. काय काय झालंय बरं? जरा आधी एक श्वास घे बरं. श्वास घे, शांत. सोड ग त्या श्वासाभासाचा. तुम्ही आधी ऐकून घ्या ना. तुमच्याच दोघींचा फॉल्ट आहे, तुमच्याच दोघींचा. तुम्हाला ना दोघींनाही कोणीही फसवू शकतो. तुम्ही आशा आहे. अशा म्हणलं काय कोणी फसवलंय? जरा नीट सांगशील बळा. आता बोल बोल. कोणी म्हणजे ऑब्विसली त्या गावछाप कमीने फसवलंय तुम्हाला. ती काही त्या मॅड आजीची मोठी नातवात नाहीये. खोटं बोलतीये ती, खोटं. हो, ती मॅड आजीची मोठी नात नाहीये. ए अनिका, काय बोलतेस तू? हा, अगं मॉम, आता मी तिला त्या गुरुजींशी बोलताना ऐकलंय. ती आणि डॅड दोघं कन्फेस करत होते गुरुजींना की त्या दोघांनी मिळून नाटक केलंय, खोटं नाटक.
मॅड आजीला त्या दोघांनी फसवलंय. ती ती मॅड आजीची मोठी नात नाहीये. त्यामुळे दिवस किती पटकन बदलतात ना. एक काळ होता जेव्हा तू इथे कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला आलीस तेव्हा तुला ॲडमिशनही मिळत नव्हती. आज तेच कॉलेज तुझं आहे. तेव्हा ॲडमिशनसाठी तुला पैसे भरता येत नव्हते. दागिने गहाण टाकायला लागले तुला. आमच्याकडे जॉब करावा लागला. आणि आज टेक्निकली मीच तुझ्याकडे जॉब करतोय. त्यामुळे आज जगात असं एकही सुख नाही जे तू विकत घेऊ शकत नाहीस. आणि ते सगळं सुख तू डिझर्व करतेस. खूप लकी आहेस तू कमळे. अँड आय एम व्हेरी व्हेरी हॅपी फॉर यू. तुझ्या या प्रगतीचा मला खरंच खूप अभिमान आहे आणि आनंद पण आहे. छान वाटलं तुम्ही आलात. नयनतारा, मगाशी मी तुला एक प्रश्न विचारला, तू मला त्याचं उत्तर दिलं नाहीस. बघ ना, कमळी आणि ऋषीची किती छान मैत्री झाली आहे. दोघंही एकमेकांना खूप चांगलं समजून घेत असतात. मला वाटतं तू विचार करावास. ऋषी सर, अहो तुम्हाला कसं सांगू, हे सगळं माझं नाही. माझ्यात कसलाच बदल झालेला नाही. हे सगळं तर अन्नपूर्णा आजींच्या खऱ्या नातीच आहे. खरं तर मी आजीसनी बी आणि तुम्हाला बी फसवतोय. सर, तुम्ही समजताय तसं खरंच काही नाही. हो, हे सगळं माझं नाही. म्हणजे बघितलंस ऋषी, माझी कमळी किती साधी आहे ती. इतकं सगळं तिचं आहे, पण याचा जराही गर्व नाहीये तिला. मला खूप अभिमान वाटतो माझ्या लेकीचा की किती डाऊन टू अर्थ आहे ती. नाही खरंय, आय अग्री. ऋषी, चला. हां, येतो का? बाय. चला निघूया. अन्नपूर्णाताई, आता होळी आहे आणि रंगपंचमी, तर माझी अशी इच्छा होती की तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी 2 दिवस यावं म्हणजे 2 दिवस रीतसर राहायला या असं आमंत्रण करते. आपण दोन्ही परिवार मिळून सण साजरा करूया काय? हो, चालेल की. आम्ही नक्की येऊ. हो, नक्की येणार आम्ही. म्हणजे मी, रागिणी, अनुबेबी सगळेजण तुमच्याकडे येणार आणि 2 दिवस राहायला येणार आहोत. अच्छा ताई, निघतो. चला अरे या या. अच्छा. ये. कमळे, काय करत होतीस तू? मला जरा वेळ दे. काका सॉरी, माझं मन मला खायला लागलंय. हे बघ, योग्य वेळ आली की मी स्वतःहूनच आईला सगळं खरं आहे ते सांगेन. पण ती वेळ अजून आली नाहीये कमळे. प्लीज.